शिवसेना नागपूर महानगरपालिका गटनेता पदासाठी नगरसेवक गणेश चर्लेवार यांचा पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार कृपाल तुमाने तसेच आमदार मनीषा कायंदे उपस्थित होते। मान्यवरांच्या उपस्थितीत चर्लेवार यांनी गटनेता पदाची सूत्रे स्वीकारले। यावेळी उपस्थित नेत्यांनी त्यांचे अभिनंदन करत नागपूर शहराच्या विकासासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले। तसेच शिवसेना गट अधिक मजबूत करण्यासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी गटनेत्याची भूमिका महत्त्वाची असल्याचेही त्यांनी नमूद केले। कार्यक्रमात शिवसेनेचे पदाधिकारी, माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते। फार आनंद होतोय। ज्या दिवशी मला बी फॉर्म भरायचा होता त्या दिवशी माझ्याकडे फक्त 3,500 रुपये शिल्लक होते। त्यावेळी अनेक चिंता होती की बाबा एवढा मोठा ज्या प्रभागांमध्ये गेल्या काही वर्षापासून पाहतो 4 प्रभागामध्ये 1-1 करोड रुपये एक नगरसेवक हा खर्च करत असतो। तर अशा वेळी आपण कुठे कमी पडू। परंतु ज्या पद्धतीचा प्रतिसाद परिसरातील नागरिकांनी दिला आणि ज्या पद्धतीचे आपण आतापर्यंत नागरिकांसाठी कामं केलेले आहेत, जे लहानपणापासून आपण आपल्या परिसरामध्ये आपल्या भागामध्ये अनेक विविध आपल्या संस्थेच्या माध्यमातून देखील आपण सक्रिय होतो, त्याचा कुठेतरी एक फलस्वरूपी प्रसाद नागरिकांकडून मिळाला आणि त्यांनी मला बहुमताने निवडून आणलं। याकरिता मी नागरिकांचे देखील आभार व्यक्त करतो। सामान्य कार्यकर्त्याला तिकीट ही शिवसेना देऊ शकते। आपण बघितलं असेल की आमचे जे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत आदरणीय एकनाथजी शिंदे, ते देखील एक लहानशा परिवारातून होते। आज त्यांनी इतकी उंच भरारी ही शिवसेनेच्या भरोश्यावर मारलेली आहे। त्यामुळे शिवसेनेमध्ये सामान्य कार्यकर्त्याला हा न्याय मिळतो। याचं एकमेव उदाहरण शिंदेजी तर आहेत, तर त्या पद्धतीचे अनेक उदाहरण आहेत। त्यामुळे सामान्य व्यक्तीला न्याय देण्याचं काम शिवसेना नक्की करते। मी माझा वाढदिवस असो किंवा इतरत्र सोहळे असो, या कार्यक्रमांना मी नेहमी कुठल्या तरी अनाथ आश्रमामध्ये जात असतो किंवा जिथे गरज असेल अशा वस्त्यांमध्ये जात असतो। तशीच एक वस्ती आमच्या दक्षिण नागपूरमध्ये आहे, तर त्या 2 वस्तीतल्या विद्यार्थ्यांना शालेय सामुग्री उपलब्ध व्हावी याकरिता हा उपक्रम आम्ही केलेला आहे। आपण जे फुलं देतात ते फुलं चिंबून जातात, त्यानंतर त्याचा काही उपयोग नसतो। परंतु शालेय सामुग्री जर दिली आपण तर त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना नक्की होईल। त्यांच्या त्यांचे जीवन भरून याला त्याला काहीतरी एक वेगळ्या पद्धतीची चालना मिळेल, हा या उपक्रमामागचा उद्देश। यहाँ ड्रीम एशिया में आया हूँ। वहाँ का अनुभव मुझे बहुत अच्छा लगा। बहुत अच्छा लोकेशन है, बहुत अच्छी सभी चीज़ अच्छी है। सभी से रिक्वेस्ट है, आप फैमिली के साथ यहाँ आ सकते हो और अपना अनुभव ले सकते हो आके। एंट्रेंस एक डिफरेंट टाइप में था जो बाकी जगह नहीं है। Overall experience at Dream Asia was very good, and the best part I have liked was the fire show and the dance which was performed at the last 6 o'clock, and it is built recently, so everything was neat and clean.